नमस्कार मित्रांनो, वेलकम टू चैतन्य शेअर मार्केट क्लासेस. चैतन्य शेअर मार्केटमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. सुरुवात करण्या अगोदर मी काही गोष्टी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. हा व्हिडिओ डेमो लेक्चर ज्याला आपण म्हटलेला आहे तो तेव्हाच पहा तुम्ही जेव्हा तुमच्याकडे कमीत कमी 30 ते 40 मिनिट फ्री असतील. सो 30 ते 40 मिनिटाचा वेळ तुम्हाला याला द्यावा लागेल, तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित समजेल. आणि झालंच तर हा व्हिडिओ आपल्या फॅमिलीबरोबर, पूर्ण फॅमिलीबरोबर टी व्हीवरती, तुमच्या LED वरती, मोबाईलला स्क्रीन करून तुम्ही बघू शकता. कारण या व्हिडिओमध्ये आपण कुठला टॉपिक कव्हर करणार आहे? या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट. म्हणजे भले तुम्ही शेअर मार्केट जॉईन करा किंवा नका करू, पण इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट हा विषय खूप मोठा आहे जो प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. पण आपल्याला काय होतं, रिटायरमेंटपर्यंत येतो आपण, पण इन्व्हेस्टमेंटचे कन्सेप्ट, फिनान्शियल प्लॅनिंग, कमवलेले पैसे कुठं गुंतवायचे याची आयडिया नसते. तर या लेक्चरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट हा टॉपिक डेमोसाठी निवडलेला आहे. सो नक्कीच तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर जर हा व्हिडिओ बघितला आणि आपल्या घरामध्ये ज्यांचं वय 25-20 स्टुडंट कॅटेगरी आहे त्यांना इनिशियल लेवललाच या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जर समजल्या तर त्या मुलांना या व्हिडिओचा, या नॉलेजचा अतिशय मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन फायदा होणार आहे. सो चला आपण आज चालू करूयात. सगळ्यात पहिलं मी माझ्याबद्दल काही गोष्टी दोन सांगतो. माझं नाव किशोर भांडगे आहे. मी शेअर मार्केटमध्ये ॲज अ फुल टाईम ट्रेडर म्हणून ट्रेडिंग करतो. प्लस माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसुद्धा आहे. ट्रेडर प्लस ट्रेनर हा माझा प्रोफाईल आहे. 20 वर्ष झाली. 2003 साली मी शेअर मार्केट जॉईन केलं. 2003 टू टिल डेट जवळजवळ 20-22 वर्षाचा एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे. या 20-22 वर्षामध्ये मी सगळ्यात मास्टर की ज्याला म्हणतो आपण फ्युचर आणि ऑप्शन प्लस टेक्निकल ॲनालिसिस, म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस हा जो विषय आहे तो जर तुम्हाला प्रॉपर चांगल्या पद्धतीने शिकवला गेला तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन या प्रकारामध्ये सक्सेस होऊ शकता. सो मी त्याच्यात फ्युचर आणि ऑप्शन हा विषय अतिशय इझी पद्धतीने मुलांना इथे शिकवतो. या इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा आलो 2003 साली, 2003 ते 2008 या काळामध्ये शेअर मार्केट माझा प्रायमरी इन्कम सोर्स नव्हता. मी जॉब करायचो, ऑडिटला होतो, अकाउंटिंगला होतो. 2003 ते 2008 पर्यंत शेअर मार्केट हा माझा सेकंडरी इन्कम सोर्स होता. 2008 साली मी शेअर मार्केट ॲज अ फुल टाईम म्हणजे पुन्हा जॉब, लगेच ट्रेडिंग नाही. जे बरेच ब्रोकिंग फर्म असतात ना, एंजल, अरिहंत कॅपिटल, सुशील फिनान्स, रिलायन्स, अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मी जॉब करायला सुरुवात केली. आणि प्लस माझं ट्रेडिंग पण मी साईड बाय साईड करायचो. 2008 ते 2014 या पिरियडमध्ये मी बऱ्याच ब्रोकिंग फर्मबरोबर काम केलं. तिथे मी काही क्लायंट्स हँडल केले. 8-10 हजार क्लायंट्स आपल्या हाताखालनं गेलेले आहेत. तर त्या क्लायंट्सला हँडलिंग करताना जो मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आलेला आहे की बाबा लोक पैसे का कमवतात आणि जे लुजर आहेत ते पैसे का लॉस करतायत, तर त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती जे काही माझं नॉलेज आहे, मी आमच्या स्टुडंटबरोबर ती स्टोरी स्वरूपात शेअर करतो. कुठेही डेफिनेशन, बुकिश लँग्वेज इथं मॅटर करत नाही. आणि चैतन्य शेअर मार्केटचा क्लास जॉईन करायचा आहे ना, तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय नाही बरं का मित्रांनो. तुमचं वय काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे, तुम्हाला मार्केटची माहिती आहे का नाही माहिती, काही फरक पडत नाही. इथं आपण सगळ्या गोष्टी झिरोपासूनच स्टार्ट करतो. आता बघालच तुम्ही, हा जो पहिला कन्सेप्ट आहे ना, आपला पहिला लेक्चर आहे ना इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट, ही ती सुरुवातच आहे आपली. याला काय एज्युकेशनची गरज नाही ना, याला प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्हाला शिकवलं सोप्या पद्धतीने गेलं पाहिजे आणि त्याच्यावर तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. या दोन गोष्टी इथं शेअर मार्केटमध्ये सक्सेस व्हायचे तर महत्त्वाच्या राहतात. चैतन्य शेअर मार्केट जे इन्स्टिट्यूट आहे, क्लासेस मी स्टार्ट केले 2008 साली.
2008 टू टिल डेट जो 20,000 स्टुडंटला प्रॉपर ट्रेनिंग दिले. पुण्यातला सगळ्यात जुना क्लास आहे असं म्हटलं तरी चालेल. गुगलवर जर तुम्ही नाव टाकलं चैतन्य शेअर मार्केट तर 3 ते 4,000 स्टुडंटचे तुम्हाला 5 स्टार रेटिंगचे फीडबॅक सुद्धा पाहायला मिळतील. अगदी 9वी नापास विद्यार्थी ज्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं अशा कॅटेगरीचे स्टुडंटनी सुद्धा चैतन्य शेअर मार्केटमध्ये क्लास केला, थोडासा अभ्यास केला, प्रॅक्टिस केली, स्वतःला वेळ दिला आणि 2-3-4 महिन्यानंतर त्यांना रिझल्ट येणं चालू झालं आणि आता ते खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये पैसे कमवत आहे. सोप्यात सोप्या पद्धतीने शेअर मार्केट शिकवणं याच्यामध्ये माझी स्पेशालिटी आहे. एकदम स्टोरी स्वरूपात सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर होतील. या डेमो लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी बघायला मिळतील. आपली फी किती आहे? मास्टर कोर्सची फी जी आहे ना आपली ती फक्त 4,000 रुपये. म्हणजे बाहेर तुम्ही कुठेही चौकशी करा 30,000 40,000 ही ॲडव्हान्स लेवलची फी चालू आहे. पण आपण 4,000त ॲडव्हान्स मास्टर सगळेच कोर्स कव्हर करतो. म्हणजे माझ्याकडे कोर्स कंप्लीट झाला ना की परत तुम्हाला बाहेर कुठेही कोर्स करायची गरज राहतच नाही. कारण नॉलेज घ्यायचं तर सगळंच घ्या, अर्धवट घेऊ नका ना. मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित शिकवलं, तुम्हाला पैसे मिळायला लागले तर तुम्ही तुमचे 2 फ्रेंड आपल्याकडे पाठवणार आहे ना. सो आपला क्लास हा रेफरलवर चालतो. त्यामुळे आज इतक्या कमी फीमध्ये आपण तो क्लास रन करतोय. 2008 साली सुद्धा क्लासची फी 4,000 होती आणि आपण आज 24 मध्ये आलेलो आहे तरी सुद्धा क्लासेसची फी 4,000च आहे. त्यामध्ये कुठेही फरक झालेला नाहीये. त्या कोर्समध्ये मी काय काय शिकवतो? शेअर मार्केट बेसिक, शेअर मार्केट ॲडव्हान्स हा मेन टॉपिक राहतो. टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस डिसिजन घ्यायला शिकवलं जातं. कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट. कमोडिटीमध्ये पुन्हा 2 गोष्टी ॲग्री आणि मेटल. फ्युचर मार्केट, ऑप्शन मार्केट. ऑप्शनच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज, म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. म्हणजे याच्या बाहेर काही नाहीच आहे ना. सगळ्या गोष्टी शिकाय. स्विंग ट्रेडिंग येतं, डिलिव्हरी ट्रेडिंग येतं, इंट्राडे ट्रेडिंग येतं, कॅन्डल्स पॅटर्न, चार्ट पॅटर्न, फ्युचर, ऑप्शन स्ट्रॅटेजी, बाईंग स्ट्रॅटेजी, सेलिंग स्ट्रॅटेजी, हेजिंग स्ट्रॅटेजी. ईच अँड एव्हरी पार्ट्स इथं कव्हर केलं जाईल. म्हणजे क्लास नंतर तुम्ही भले लाख रुपयाचा कोर्स असू दे त्याचं ब्रोशर जर बघितलं ना तर तुम्हाला एक आयडिया येईल की बाबा लाखामध्ये जे काही शिकवलं जातंय सरांनी ते 4,000 आपल्याला शिकवलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची. रोजचा अर्धा तास द्या, अभ्यास करा. अभ्यास तर प्रत्येकाला करायचा आहे, पण अभ्यास काय करायचा हे खूप मोठं कन्फ्युजन आहे ना. ते तुमचं क्लासमध्ये काय होणार आहे? सॉल्व्ह होणार आहे. तुम्हाला एकदा समजलं की बाबा ही वेबसाईट बघायची, या लिंकवर क्लिक करायचं, हा डेटा अशा पद्धतीने रीड करायचा, हे स्कॅनर असे वापरायचे, ते एक मार्गदर्शन राहतं ना. प्रॉपर आपल्याला समजतं की बाबा काय करायचंय. आणि तेच जर आपण रोज 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 केलं तर 3-4 महिने लागतील ना. पण 3-4 महिन्यानंतर प्रॉपर तुम्हाला काय येईल? रिझल्ट येणं स्टार्ट होऊन जाईल. तर हा कोर्स आजच्या डेटला फक्त 4,000 मध्ये चैतन्य शेअर मार्केटमध्येच मिळू शकतो. बाकी तुम्ही कुठेही चौकशी करायची. वरचा जो सिलेबस आहे 30-40 हजाराच्या खाली कुठेही अवेलेबल नाही. आपला क्लास कसा असतो? पहिलं ॲड्रेस समजून घेऊ. पुण्यामध्ये आहे सिंहगड रोडला. तुम्ही पुण्यात असाल तर ऑफलाईन क्लास करू शकता किंवा आउट ऑफ पुणे, आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर आपल्याकडे 2 अवेलेबल दिले, ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लास. सो ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन क्लास असे दोन्ही आहेत. ऑफलाईन घेतला तर वीकेंड बॅच असते, त्याची काही जास्त इथं माहिती देत नाही मी. आणि ऑनलाईन क्लास रेकॉर्डिंग व्हिडिओ असतात. रेकॉर्डिंग व्हिडिओ ते डाऊट क्लिअरिंग सेशन पण आपले त्याच्यामध्ये वेगळे अवेलेबल असतात. जर याची तुम्हाला अजून काही डिटेल हवी असेल क्लासेसची की बॅच कधी असतात, त्याचे टायमिंग्स काय आहे, शेड्यूल काय आहे, सो तुम्ही मला कॉल करू शकता डायरेक्टली. कोण जॉईन करू शकतं? कुणी राहू दे, सॅलरीड आहे, बिझनेसमॅन आहे, हाऊसवाईफ आहे, स्टुडंट आणि रिटायर्ड पर्सन. ज्यांना मार्केट शिकायचे आणि पैसे कमवायचे अशी व्यक्ती, असे स्टुडंट माझ्याकडे जॉईन करू शकतात. त्यांना डेफिनेटली या क्लासचा फायदा होऊ शकतो. सो काही मोर इन्फॉर्मेशन हवी असली तर हा माझा नंबर आहे 9021336336. तो या बेसिक नंबरवर तुम्ही कॉल करून माझ्याशी डायरेक्ट डिस्कशन करू शकता. चला आता आपण चालू करूयात आजचा टॉपिक. जसं मी म्हटलो, मी पहिला टॉपिक निवडला डेमोसाठी, त्याला इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट असं म्हणतो आपण, की जेणेकरून तुम्ही मार्केट जॉईन केलं किंवा नाही केलं तर या लेक्चरचा, या डेमोचा तुम्हाला 100% आयुष्यामध्ये बेनिफिट होणार आहे. मग त्याच्यानंतर पार्ट येतो इन्व्हेस्टमेंट ऑफ इंट्रोडक्शन ऑफ शेअर मार्केट, प्रायमरी, ट्रेडिंग, सेकंडरी. हे असे वेगवेगळे पार्ट्स क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला इथं प्रॉपर पद्धतीने शिकवले जातील. सो पहिला जो विषय आहे दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट. बघा आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो
जेव्हा आपण क्लास चालू करतोय तर मी तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारणार आहे. सो तुम्ही काय करा ना, एखादं वही आणि पेन घेऊन बसा शेजारी. म्हणजे मी जेव्हा एखादा प्रश्न विचारेल, मी तुम्हाला सांगेल की त्याचं उत्तर तुम्ही लिहा. तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काय करायचंय, ते उत्तर लिहायचंय. सो एक नोटबुक आणि पेन आपल्या बरोबर असणं अतिशय गरजेचं आहे. सो बरेच प्रश्न विचारले जातील. तसे इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट, मग आपण रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंटच काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे ना. मग माझा सिंपल प्रश्न तुमच्यासाठी की मित्रांनो, सेविंग कशाला म्हणतात? बघा, मी पहिलाच प्रश्न विचारला ना, याचं उत्तर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचंय की सेविंग म्हणजे काय, सेविंग कशाला म्हटलं जातं. तुम्हाला जे वाटतं त्या हिशोबाने लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पाहिलं तर आपण एक 30 सेकंदाचा इथं काय घेऊ, पॉज घेऊयात. सेविंग म्हणजे काय याचं उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. ओके, मला वाटतं तुम्ही जे काय असेल तुमच्या पद्धतीने लिहिलेलं असेल. सो मे बी इथे 70 ते 80% जे स्टुडंट आहेत ज्यांनी सेव्हिंगचं उत्तर लिहिलेलं असेल, मे बी ते असं असू शकतं. सर, सेव्हिंग म्हणजे काय? सेव्हिंग म्हणजे आपण जे पैसे कमवतो, कमवल्यानंतर जे खर्च होतात आणि खर्च झाल्यानंतर जे राहतात त्याला म्हटलं जातं सेव्हिंग. सो म्हणजेच काय, तर बाबा मी जे कमवतो त्यातनं खर्च करतो आणि राहिले तर सेव्ह करतो. मग त्याचा फॉर्म्युलाच बनवायचा आला तर कसा बनेलो, इनकम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग. बरोबर? हो, अगदी बरोबर. अजिबात बरोबर नाही मित्रांनो, खूप चुकीचं आहे. इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग हे लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहे. आपल्या डोक्याचा फॉर्म्युला फिक्स झालेला आहे. पण वरील डेफिनेशन आणि वरील फॉर्म्युला हा अतिशय चुकीचा आहे. मग बरोबर फॉर्म्युला काय असला पाहिजे, या लेक्चरमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. सो टाइम बिंग इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग हा फॉर्म्युला जरी तुम्हाला बरोबर वाटत असला तरी तो बरोबर नाहीये. मग तो का बरोबर नाहीये, त्याच्यात काय कमी आहे आणि बरोबर फॉर्म्युला काय असला पाहिजे, याच्यासाठी पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. सो पुढचा प्रश्न असा येतो, सर सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याला किती पैसे मेंटेन केले पाहिजे, किंवा सेव्हिंग अकाउंट आहे माझं, किती पैसे ठेवले पाहिजे त्यामध्ये. सो त्याचे उत्तर द्यायला आपण 2 कॅटेगरीमध्ये उत्तर देणार आहोत. एक सॅलराईड पर्सन असतो, एक बिझनेसमन पर्सन असतो. सो सॅलराईड पर्सन जर आहात तुम्ही, तर साधारण तुमच्या 3 महिन्याचे जे खर्च आहेत, रेग्युलर खर्च बरं का, दर महिन्याला होणारच आहे, असे रेग्युलर खर्च जे असतात ना तुमचे, ते 3 महिन्याचे रेग्युलर एक्सपेन्सेस तुम्ही काय करायचे, तुमच्या सेव्हिंग अकाउंटला मेंटेन करून ठेवायचे. त्याच्यापेक्षा जास्त पैसे नको आहेत. आणि जर बिझनेसमॅन असेल ना, तर त्याची काही फिक्स डेफिनेशन नाही आहे. बिझनेसमॅनचं काय होतं, चेंज होतं. म्हणजे बिझनेस टू बिझनेस त्या सेव्हिंग अकाउंटचा बॅलन्स काय करावा लागतो, मेंटेन करावा लागतो, चेंज करावा लागतो. तर बिझनेसमॅनचं असं काही इथं आपण प्रॉपर उत्तर देऊ शकत नाही. पण मात्र सॅलरीड असाल तर 3 महिन्यापेक्षा जास्तचे जे खर्च आहेत ते नकोय. 3 महिन्याचे रेग्युलर एक्सपेन्सेस झाले बस झाले. म्हणजे काय, किंवा मी कमवल्यानंतर खर्च केले, खर्च केल्यानंतर 3 महिन्याचे जे माझे खर्च आहे ते मी काय केले, सेव्हिंग अकाउंटमध्ये मेंटेन केले. मग प्रत्येक वेळेस तर त्या सेव्हिंग अकाउंटला काही टच करायचं नाही ना आपल्याला. जे एकदाच तो बॅलन्स टाकून दिला, 3 महिन्याचे एक्सपेन्सेस, त्याला प्रोव्हिजन म्हणतो आपण, दॅट्स इट. मग त्याच्यानंतर पण पैसे उरले, त्याच्यानंतर पण पैसे उरले, तर त्या उरलेल्या पैशाचं काय कराल तुम्ही, तर त्या उरलेल्या पैशाचं करणार, सर आम्ही इन्व्हेस्टमेंट करणार. बरोबर का नाही, दॅट इज कॉल इन्व्हेस्टमेंट. मग इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात, हा पुढचा प्रश्न आला की इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्याच्यातनं मला काहीतरी मिळेल. सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवतो आपण, एक्सपेक्टेशन असतात का हो काही, की मला याच्यातनं काही मिळालं पाहिजे, अजिबात नाही ना. सेव्हिंगमध्ये पैसे ठेवतो कारण इमर्जन्सी आली, काही गरज असली, पटकन गेलो, पैसे विड्रॉ केले, विषय झाला. पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की जेव्हा बँकेत आपण जातो, FD करायची आहे, तर पहिलं विचार काय करतो, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, मला किती मिळेल. सो जेव्हा इन्व्हेस्टमेंट येतं तेव्हा तुमच्या अपेक्षा येतात, तुमचे एक्सपेक्टेशन येतं की आज मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय, तर साधारण थोड्या दिवसांनी, थोड्या महिन्यांनी, काही वर्षांनी मला हे पैसे काय आले, वाढून आले पाहिजे. सो दॅट इज कॉल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे एखादा फ्लॅट घेतला तुम्ही, रेंटलवर दिला, त्यातनं इन्कम चालू आली ना तुमची, रेंट फ्रॉम प्रॉपर्टी, दॅट इज कॉल इन्व्हेस्टमेंट. चला काही हरकत नाही, पुढं बघूयात आपण
की आपल्याला काय पाहिजे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे. बघा आता हा महत्वाचा विषय, इन्व्हेस्टमेंट करायची. इन्व्हेस्टमेंटसाठी काय पाहिजे, पैसे पाहिजे ना. मग आता हे पैसे कुठून येतील, चला थोड्या वेळेपूर्वी जे फॉर्म्युला आपण बघितला तो आपण काय करू, पुन्हा रिपीट करूयात. सगळ्यात पहिलं आपण बघितलं इन्कम करणार, त्याच्यानंतर मी माझे खर्च करणार, खर्च झाल्यानंतर उरलेले पैशामध्ये काय करणार, सेव्हिंग करणार. 2-3 महिन्याचे माझे खर्च काय करणार, मी मेंटेन करणार, आणि त्याच्यानंतर उरले तर काय करणार, त्या पैशात इन्व्हेस्टमेंट करणार. मग फॉर्म्युला कसं झालं हो, इन्कम मायनस एक्सपेन्सेस मायनस सेव्हिंग इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. मग आता तुम्ही सांगा मित्रांनो, इन्कम नंतर तुम्ही खर्च करता, आणि खर्च आपले कंट्रोलमध्ये असतात का, अजिबात नाही, खूप धुवाधार असतात. उरले सुरले तर सेव्हिंगमध्ये जातात, आणि त्याच्यानंतर उरले तर काय करणार, इन्व्हेस्टमेंट करणार. अहो त्या इन्व्हेस्टमेंटपर्यंत जाता जाता ते पैसे इतक्या लेवलवरती कट झालेले आहेत की ते इन्व्हेस्टपर्यंत जाता आता झिरो होऊन जातात. मग इन्व्हेस्टमेंटला नेहमी काय मिळतं, इन्व्हेस्टमेंटला नेहमी मिळतं त्याला अफसोस म्हणतात. कधी होतच नाही होती, व्हरायटी ऑफ आन्सर मिळतात, फक्त होत नाही. बघा आता अजून मजा येणार आहे, जर वय वर्ष 30च्या कमीमध्ये कुणी असेल ना, म्हणून मी म्हणलं की हा लेक्चर फॅमिली बरोबर बघा. बिलो 38 जर कुणी असेल, 25, 22, 20 या कॅटेगरीमध्ये स्टुडंट कॅटेगरीला विचारलं की मित्रा इन्व्हेस्टमेंट केली का, आपला मित्र काय म्हणतो, कशाची इन्व्हेस्टमेंट, अजून तर माझी इन्कमच चालू नाही झाली, मी फॅमिलीवरती डिपेंड आहे, आईवडिलांवर डिपेंड आहे. हा पण मी करणार आहे ना, कधी करणार आहे, जेव्हा मी स्वतः कमवणार आहे. माझी एकदा का इन्कम चालू झाली की मी काय करणार, इन्व्हेस्टमेंट करणार. ओके, विचार चांगले आहेत, पण तेव्हाच आहे जेव्हा कमवत नाहीये. एकदा का इन्कम चालू झाली, सॅलरी अकाउंटला क्रेडिट झाली, ॲक्सिस बँकेने मेसेज केला की तुझ्या अकाउंटला मित्रा 15,000 क्रेडिट झालेले आहे. सो आपला हा मित्र जो आहे ना, त्याच्या डोक्यात काय येतं, इन्व्हेस्टमेंट येते का, अजिबात येत नाही. त्याच्या डोक्यात येतं शॉपिंग. मोबाईलकडे बघतो, मोबाईल जुना वाटतो, कालपर्यंत खूप चांगला वाटत होता. अहो कालपर्यंत अकाउंटला बॅलन्सच नव्हता ना, आता बॅलन्स आल्यानंतर आपलं डोकं काय होतं, खूप फास्ट चालतं. नंतर काय करतो, सकाळी बाहेर येतो घराच्या, जेव्हा त्याची गाडी बघतो का नाही, ती गाडी त्याला जुनी वाटायला लागती. कालपर्यंत त्याची बाईक ही जगातली सगळ्यात छान बाईक होती, आज त्याला ती कुठल्या अँगलनी बघितली तर जुनीच वाटती, कारण काल पैसेच नव्हते, आज 15,000 आलेले आहेत ना. म्हणजे हा जो गोल्डन पिरियड ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, 30च्या खाली जेव्हा आपण बॅचलर आहोत, रिस्पॉन्सिबिलिटी कमी आहे, ॲक्च्युअल त्या लेवलला इन्व्हेस्टमेंट हा खूप महत्त्वाचा विषय राहतो. आणि आपल्याला लॅक ऑफ नॉलेज कुणी सांगतच नाही, त्यामुळे तो जो पिरियड असतो तो आपण काय करतो, टाइमपासमध्ये वेस्ट करून टाकतो, आणि मग वय वाढत जातं. 30च्या पुढं आणि 40-50 मधल्या एखाद्या व्यक्तीला विचारलं की मित्रा इन्व्हेस्टमेंट केली का, तिथं मात्र उत्तर काही वेगळंच असतं. सर आत्ता जेवढे पैसे कमवतोय ना, मी खरं सांगतो तुम्हाला, आत्ता जेवढे पैसे कमवतोय ना मी, त्या पैशापैकी माझं घरच चालत नाही हो. इन्व्हेस्टमेंट कधी करणार मी, खर्च किती वाढलेत, महागाई किती वाढली आहे, पण मी इन्व्हेस्टमेंट करणार मी ठरवलंय. कधी करणार, जेव्हा माझी इन्कम वाढेल तेव्हा करणार. काय म्हणतोस मित्रा, इन्कम वाढल्यावर करणार, हो करणार. मित्राची इन्कम सुद्धा वाढते, सॅलरी सुद्धा वाढते, पण ती इन्कम वाढल्यानंतर इन्व्हेस्टमेंट काय होत नाही. कारण जशी इन्कम वाढते आपण काय करतो, आपण आपले खर्च वाढवतो, आणि ती इन्व्हेस्टमेंट काय होत नाही. बघा पुढचे 2 पॉइंट आता जे मी इथं सांगणार आहे ते तुमच्या लाईफमध्ये अतिशय महत्त्वाचे पॉइंट असू शकतील. इट्स अ लाईफ चेंजिंग स्टेटमेंट. व्यवस्थित ऐकून घ्या. तुमच्या फॅमिलीमध्ये 1, 2, 3 अर्निंग पर्सन आहे असं अझम्पशन करू आपण. तुम्ही कमवताय, तुमचा पार्टनर कमवतोय, आणि मम्मी पप्पांपैकी कुणी एकाचं इन्कम घरामध्ये येतंय. सो 3 जण काय आहेत, अर्निंग पर्सन आहेत, आणि तिघांची मिळून इन्कम XYZ आहे.
लाख 1.5 लाख रुपयाच्या जवळपास आहे. पहिलं ती 1 लाख होती, आता काय झाली 50,000 वाढली. एखाद्या व्यक्तीचं इन्कम काय केलं वाढलं किंवा तिघांची मिळून थोडी थोडी वाढली. तर साधारण आपण काय करतो ना, या फेजमध्ये लाईफमध्ये एक डिसिजन घेतो की मला आता टाउनशिपमध्ये वेल एस्टॅब्लिश फॅट टाउनशिपमध्ये करोडो रुपयाचा फ्लॅट घ्यायला काही हरकत नाही आहे. माझी स्वप्न मी कधी पूर्ण करणार. आणि आपण लाईफमध्ये होम लोन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतो. बघा मित्रांनो, आपण होम लोन घेणं चुकीचं नाही आहे, पण आपण घेतलेलं होम लोनचा EMI आपल्या इन्कमच्या किती टक्क्यापर्यंत असला पाहिजे हे पण तर महत्त्वाचं आहे ना. उगीच हेवी होम लोन नको आहे आपल्याला. तर आपण घेतलेला होम लोनचा EMI आपल्या टोटल इन्कमच्या 20% पर्यंतच राहायला पाहिजे. सपोज तुमच्या घरामध्ये 3 अर्निंग मेंबरची तिघांची मिळून सॅलरी आहे, इन्कम आहे 1.5 लाख रुपये, तर तुम्ही 30,000 पर्यंतचा होम लोनचा जो आहे EMI अफोर्डेबल करू शकता, घेऊ शकता. पण जर तुमचा होम लोनचा EMI तुमच्या टोटल फॅमिली इन्कमच्या 50% असेल, 70-80 हजार तुमचं होम लोन असेल, EMI जात असेल, तर मित्रांनो तुम्ही चुकीच्या मार्गे चालला आहात. कारण इन्कम ही स्टेबल राहणार नाही आहे. ती कधी कमी तर कधी जास्त होणार आहे. आणि एखाद्या मेंबरचं जर इन्कम थोडीशी डाऊन मारली तर त्याचा लोड बाकीच्या उरलेल्या 2 मेंबरवर येणार आहे. आणि इनिशियल लेवलला BP, हाय टेन्शन ह्या गोष्टी आपल्याबद्दल होऊ शकतात. सो प्लॅनिंग करत असताना, आयुष्यामध्ये काही डिसिजन घेत असताना त्याची प्रॉपर माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. सो मी हे म्हणत नाहीये की टाउनशिपमध्ये राहू नका, बिलकुल राहा, का नाही, पण त्याचे काही सिस्टमॅटिक वे आहेत ना. जो 1.5 कोटीचा फ्लॅट तुम्ही आज विचार करताय की मित्रांनो मला घ्यायचा आहे, ज्याच्यासाठी मी 80-90 हजार रुपये EMI देणार आहे, तोच फ्लॅट तुम्ही रेंटलवर का घेत नाही? घ्या ना, काय फरक पडतोय? आपण म्हणतो लोक काय म्हणतील, लोकांचं काय करायचं आपल्याला? आपण आपलं बघायचं ना. तुमचं होम लोनचं EMI त्याला लोक येणार आहे का? अजिबात नाही येणार आहे. समजा ॲझम्पशन करा 90,000चा EMI तुम्हाला त्या फ्लॅटसाठी लागणार आहे आणि तोच फ्लॅट तुम्हाला 25,000 रुपीजमध्ये काय होतोय, रेंटलने मिळतोय ना. घेऊन टाका ना, एन्जॉय करा ना लाईफ. आणि उरलेले 65,000 काय करायचे, हा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. दिस इज द स्मार्ट प्लॅनिंग. हे 65,000 काही खर्च करायचे नाहीये. असं समजायचं माझ्याकडं 90,000चाच EMI आहे. मग हे उरलेले 65,000 काय करायचे, हे 65,000 जे आहेत ते लँडमध्ये इन्व्हेस्ट करायचे, जागेमध्ये इन्व्हेस्ट करायचे. NA प्लॉट घ्यायचा आहे. कसा प्लॉट घ्यायचा आहे? NA. आपण जिथं राहतो तिथून साधारण 10-15 किलोमीटर अंतरावरती सर्चिंग करा ना, चांगलं प्लॉटिंग चालू असेल ना NAचं. 15 लाख रुपये गुंठा राहू दे, आलिशान प्रॉपर्टी, प्राईम लोकेशन, क्लिअर टायटल, 15 लाख रुपये गुंठा, एकदम परफेक्ट जागा मिळून जाईल तुम्हाला. 45 लाख रुपयेचा इन्व्हेस्टमेंट तुम्ही जागेमध्ये करा. आणि त्या जागेला घेण्यासाठी थोडी पैसे पाहिजे. NA प्लॉट आहे, रेरा सँक्शन आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती लोन सुद्धा होणार आहे. सो जागेवरती लोन काढा आणि उरलेल्या 65,000 पैकी जे पैसे आहेत ते जागेला क्लिअर करण्यासाठी वापरा. फ्लॅटमध्ये राहा, जागा घ्या, जागेचं लोन पे करा, ते क्लिअर होणार आहे. पण आज तुम्ही जे 1.5 कोटीचा फ्लॅट घेणार आहे, 10 वर्षानंतर तो तुम्हाला काही 10 कोटी करू देणार नाही. पण आज जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जागेमध्ये करणार आहात 30-40 लाख रुपये, डेफिनेटली 5-10 वर्षातच तुम्हाला जाणवेल की तो एरिया डेव्हलप झालेला आहे आणि आपली 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट ही 3 करोडपर्यंत पोहोचलेली आहे. आणि 10 ते 15 वर्षानंतर तुमच्याकडे 3 गुंठा म्हणजे 3,000 स्क्वेअर फीट ओपन जागा आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. तिथं तुम्ही तुमचा स्वतःचा बंगलो कन्स्ट्रक्ट करू शकता. फॅमिली वाढलेली आहे, मुलं मोठी झालेली आहे,
मेंबर वाढलेले आहेत, 2 BHK फ्लॅट पुरणार नाही, 1.5 कोटीच्या फ्लॅटमध्ये सगळे राहू शकत नाही. सो त्या जागेमध्ये तुम्ही बंगलो कन्स्ट्रक्ट करून पूर्ण फॅमिली तिथे राहू शकता. सो दॅट इज कॉल्ड प्रॉपर फिनान्शियल प्लॅनिंग. सो होम लोन घेताना मी सांगितलेल्या काही गोष्टी विचार करणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपलं कार. सो आता याला काही जास्त मी महत्त्व देणार नाही, ती प्रत्येकाची हाऊस असते, पण हाऊस करताना आपण आपल्यावर किती लोड घेतोय हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कार घेता आहेत तर एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो, तुम्ही घेतलेली कार जर महिनाभरामध्ये 15 दिवस तुम्ही वापरत असाल सो इट्स अ वर्थ. पण जर घेतलेली कार महिनाभर पार्किंगलाच राहिली आणि फक्त होम लोन ते कार लोन पे करताय तर भाऊ त्याचा काही उपयोग अजिबात नाही आहे. तर हेवी लोन कारचं आणि होम लोन या दोन गोष्टी घेताना माणसाने आयुष्यात या गोष्टी विचार करणं अतिशय गरजेचं आहे. मग आपल्याला पुढं ट्रेस येणार नाही आणि आपण लाईफ एन्जॉय करू. चला मग आता राईट फॉर्म्युला काय असला पाहिजे? इन्कम मायनस एक्सपेन्सेस मायनस सेव्हिंग इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. हे अतिशय चुकीचं आहे. तो फॉर्म्युला डिलीट करा. आपण डोक्यात आहे, आपल्या डोक्यातनं काढून टाका आणि आपल्या घरी काही लहान मुलं असतील तर त्यांना ते शिकू नका. मग त्यांना काय सांगा, जो पुढचा फॉर्म्युला देतोय ना मी, हे दोन्ही फॉर्म्युले चुकीचे आहेत. मग हा जो फॉर्म्युला मी सांगतोय तुम्हाला हा माझा नाहीये. हा फॉर्म्युला जगामध्ये जे सक्सेस झालेले आहेत इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी दिलेला फॉर्म्युला. काय लिहून घ्या मित्रांनो, राईट फॉर्म्युला काय आहे? राईट फॉर्म्युला इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. म्हणजे पहिले इन्कम मधनं काय मायनस करा? इन्व्हेस्टमेंट मायनस करा, सेव्हिंग मायनस करा, राहिलेल्या खर्चा पैशात एक्सपेन्सेस मॅनेज करा. इन्कम झाली सॅलरी झाली की इन्व्हेस्टमेंट ही झालीच पाहिजे. मग झालीच पाहिजे अशा कुठल्या गोष्टी असतात अदर दॅन इन्व्हेस्टमेंट? एक्सपेन्सेस असतात ना. मग काय करायचंय? इन्व्हेस्टमेंटला कसं ट्रीट करायचंय? इन्व्हेस्टमेंट ही माझी काय आहे? हे माझे खर्च आहेत. इन्व्हेस्टमेंट इज माय एक्सपेन्सेस. तरच ते होणार आहेत, नाही तर होणार नाही. तुम्ही काय करत असाल? कधीतरी मंथली एक्सपेन्सेसची लिस्ट बनवत असाल ना, की बाबा हे माझे महिन्याचे होणारे फिक्स खर्च आहेत जे मला करायचे. त्याच्यामध्ये काय काय? मोबाईल रिचार्ज आहे, पेट्रोल आहे, लाईट बिल आहे, डीटीएच रिचार्ज आहे. अहो त्या लिस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट द्या टाकून. म्हणजे इन्व्हेस्टमेंटला काय करा? इन्व्हेस्टमेंटला ऑप्शनल देऊ नका. इन्व्हेस्टमेंट हा माझा खर्च आहे आणि खर्चाला आपण ऑप्शनल देतो का? तो करावाच लागतो. तर इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा करावीच लागेल. तर ती तुम्ही काय करा? तुमच्या मंथली खर्चामध्ये ऍड करा, तर ती होणार आहे. बरं, आता पुढचा प्रश्न असा, सर माझा मोबाईल रिचार्ज, पेट्रोल, लाईट बिल ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या फिक्स आहेत, तर मी प्लॅन केलेल्या आहेत म्हणून त्या होणार आहेत. पण इन्व्हेस्टमेंट थोडी फिक्स आहे. अहो फिक्स नाहीये तर फिक्स करता येईल ना. मग पुढचा प्रश्न, इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे? त्याचं तर काय उत्तर सगळ्यांसाठी सारखं नसेल ना. ते तुमच्या वयानुसार काय होईल? चेंज होईल. मग तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसताय? तुम्ही बघा ना, मी स्टँडर्ड 3 कॅटेगरी सांगणार आहे. पहिली कॅटेगरी काय? एज बिलो 30 आहे. दुसरी कॅटेगरी काय? एज अबव 30 गेले, 45च्या लेस आहे. आणि तिसरी कॅटेगरी एज अबव 45 गेलेले आहे. तिघांसाठी प्रश्नाचं उत्तर वेगळं असेल. प्रश्न काय की मला किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? तर मित्रांनो, जर तुमचं वय 30च्या कमी असेल, बिलो 30, तर 50% तुम्ही जे काही कमवताय ॲन्युअल इन्कम, त्याच्या 50% तुम्ही काय केली पाहिजे? इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जर तुमची पॅकेज 3 लाख रुपये आहे तर 1.5 लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट तुम्ही या टाइमाला करायला पाहिजे. जर तुमचं वय बिलो 30 आहे, त्याला म्हणतात गोल्डन पिरियड ऑफ इन्व्हेस्टमेंट. वय कमी, रिस्पॉन्सिबिलिटी कमी, इन्व्हेस्टमेंट जास्त करू शकतो. 30 to 45 मध्ये आलात, खर्च वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या, मेंबर वाढले, 1चे 2, 2चे 3 झाले, इन्कम वाढते पण खर्च त्यापेक्षा जास्त वाढतात. तर तिथं मात्र इन्व्हेस्टमेंट डाऊन होऊन जाते 20 ते 25%. आणि 45च्या पुढे आलात तर भाऊ पिकलाय आपण. खूप हेवी खर्च येतात तिथं. मेडिकल आहे, मुलांचे हायर एज्युकेशन्स आहेत. सो तिथे इन्कम ही अजून कमी वाटावी लागते आणि तिथे इन्व्हेस्टमेंट होती फक्त आणि फक्त 10% जरी केली तरी ओके आहे.
म्हणजे वय वाढतं, इन्व्हेस्टमेंटचे टक्के काय होत आहेत, कमी होत आहेत. म्हणून जेव्हा आपलं वय 30च्या कमी असेल तेव्हा आपण ती प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तरच तुम्ही लाईफमध्ये मोठे गोल अचीव करू शकता. परत लक्षात घ्या, खूप पैसे कमवल्याने मोठं होण्यापेक्षा राईट फॉर्म्युला काय, कमवलेल्या पैसे जर योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट झाले तर तुम्हाला पुढे फास्ट ग्रोथ मिळणार आहे. सो आयुष्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट ही तुमची महत्वाची काय राहणार आहे, डिसिजन राहणार आहे, किती झालीच पाहिजे. मग आता पुढचा प्रश्न हा मे बी सगळ्यांचा आवडीचा, त्यामुळे याच्या प्रश्नाचं उत्तर मला सगळ्यांकडनं एक्सपेक्ट आहे. प्रश्न काय हो, की तुम्ही शेअर मार्केटमध्ये काय केली, इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला शेअर मार्केटमधनं किती रिटर्न एक्सपेक्टेड आहे, काय अपेक्षा आहे तुमच्या शेअर मार्केटमधनं, किती रिटर्न पाहिजे तुम्हाला. म्हणजे बघा प्रश्न समजला का, रिटर्न एक्सपेक्टेड फ्रॉम शेअर मार्केट, तुम्हाला मार्केटमधनं किती रिटर्न एक्सपेक्टेड आहे इन्व्हेस्टमेंटवर. आता या प्रश्नाचं उत्तर काय करा, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा ना, 30 सेकंदाचा पॉज घेतो मी, लिहा तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंटवर किती रिटर्न पाहिजे. बघू आपण कुणाचं काय उत्तर येतंय. चला लिहा, फटाफट स्टार्ट करा. ओके, सो आता बघा वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तर आले असेल. मे बी तुम्ही लिहिलेलं उत्तर या खालील उत्तरांपैकी एक असू शकतं. पहिलं उत्तर आहे, सर मला इन्व्हेस्टमेंटवर इयरली 15 ते 20% रिटर्न मिळालं तर मी आनंदी आहे. एखाद्याने लिहिला, सर मी शेअर मार्केटमध्ये येतोय तर मला 5 ते 10% महिन्याला मिळाले पाहिजे बरं का. एखादा अग्रेसिव्ह आहे, सर मार्केट म्हणजे काय मॅजिक, रोजचे 1-2% तर कुठं गेले नाही, पाहिजेच पाहिजे आपल्याला. एखादा म्हणतोय, सर मार्केट म्हणजे काय जादू, खलास, फुल अग्रेसिव्ह, एका महिन्यात डबल झाले पाहिजे. एका महिन्यात काय झाले पाहिजे, डबल. कुणी म्हणते सर ते टक्क्याचं गणित येत नाही मला बरं का, 1%, 2%, 5%. आपले एकदम सिंपल आहे हो, रोजचे आपले 500, 1000, 1500 रुपये असे मिळाले ना तरी लय झालं, याच्यापेक्षा जास्त नकोय. तर या उत्तरामुळेच शेअर मार्केटमध्ये 90% काय आहेत, लुजर आहेत. सो मित्रांनो बघा, या अशा प्रकारचे अपेक्षा तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये करत असाल तर ती नक्की शेअर मार्केटची चूक अजिबात नाहीये. मग काय अपेक्षा केल्या पाहिजे हे आपण समजून घेऊ. हाच प्रश्न मी थोडासा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे विचारणार आहे. ती पद्धत वेगळी जी आहे ती आपल्याला खूप चांगली काम करते. वेगळी पद्धत काय बघा, हा संजय नावाचा एक विद्यार्थी आहे. संजयनी 9वी पास केलेली आहे, आता 9वीचं शिक्षण झालंय त्याचं. संजय आता कुठे गेलाय, 10वीत गेलाय. सो माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की संजयला 10वी मध्ये किती मार्क्स मिळतील. ओके ना, प्रश्न समजला ना, की 9वी पास झाली, 10वीत गेलाय, 10वीत किती मार्क्स मिळतील, याचं उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचंय. पुन्हा आपण काय करू, 30 मिनिटाचा पॉज घेऊयात. लिहा तुम्ही उत्तर, बघूयात काय उत्तर येत आहे. ओके, 30 सेकंड झालेले आहे. 30 सेकंडचा पॉज घेतला आपण. आता मे बी हे उत्तर तुम्ही लिहिलं सुद्धा नसेल, कारण अंदाज नाही लावतेत ना हो. तुम्ही अंदाज याचं उत्तर कसं लिहू शकतो. याचं उत्तर लिहिण्यासाठी मला काय हवं आहे, मला हवा आहे संजयचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, की संजयनी मागे काय केलंय त्याच्यावर मी पुढं काय करणार, अंदाज पाहिजे ना. मग संजयचा 1 वर्षाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडनी तुम्हाला समजेल, अंदाज लावता येईल का कमीत कमी माग 4 वर्षाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडची गरज आहे. 4 वर्षाचे तर मार्क्स पाहिजे ना त्याचे, की काय काय करत आलाय तो, त्याला बॅकग्राऊंड आहे ना आपल्याकडं. मग काय आलं, संजयचा पास रेकॉर्ड काय म्हणतो, 6 स्टँडर्ड मध्ये 63% मिळाले त्याला, 7 स्टँडर्ड मध्ये 65% पर्यंत गेला, 8 मध्ये पुन्हा 64 आणि 9 + 62 असा हा त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. मग साधारण अंदाज लावायचा झाला तर संजयला 10वीत किती मार्क्स मिळतील. आता या उत्तर तुम्ही लिहू शकता ना, आता हे उत्तर देऊ शकता ना, कारण हिस्ट्री आहे तुमच्याकडं. तर साधारण तुम्ही काय म्हणणार, सर अप्रॉक्सिमेटली संजय हा विद्यार्थी ना 65 to 70 या रेंजमध्ये तो 10वी मध्ये टक्के मिळवू शकतो. ही संजयची काय झाली,
ही संजयची कॅपॅसिटी झाली. मग ही संजयची कॅपॅसिटी कुणाकुणाला माहिती आहे? ही माहिती आहे त्याच्या मित्रांना, त्याला स्वतःला माहिती आहे, त्या मित्रांना माहिती आहे, त्याच्या स्कूलमधल्या टीचरला माहिती आहे, कोचिंग क्लास मधील देशपांडे सरांना पण माहिती आहे. पण एकालाच माहिती नाहीये, त्याला त्याचे पेरेंट्स म्हणतात. संजयच्या पेरेंट्सला त्याची कॅपॅसिटी हिस्ट्री माहिती आहे, पण ते माहिती घेऊन चालत नाहीये. त्यांच्या अपेक्षा असतात, आणि त्या अपेक्षा किती असतात मित्रांनो? बरोबर, किती? 90+. प्रत्येकाला, प्रत्येक वडिलांना आपला मुलगा हिरोच वाटतो, हिराच वाटतो. ते म्हणते संजय तू चमकू शकतो. अपेक्षा किती? 90% तू घेऊ शकतो. तो संजय बिचारा घाबरलाय. तो पप्पांना म्हणतो, पप्पा असं का करता? मला बालवाडी बसून आजपर्यंत कधीच 90% मिळाले नाही, मग 10वीत एवढा ओव्हरलोड कशाला? पण पप्पा काही ऐकायच्या मूडमध्येच नाहीये. तू खूप अभ्यास कर, तू चांगला कोचिंग क्लास जॉईन कर, तू सगळे नोट्स आण, तू हे कर, तू ते फॅसिलिटी सगळ्या देतो रे मी तुला, पण मला कमीत कमी तुझ्याकडनं 10वीत 90पेक्षा जास्त मार्क्स पडालेच पाहिजे. संजयला खूप टेन्शन दिलं गेलं. त्यांनी पण खूप अभ्यास केला, प्रेशराईज मध्ये येऊन अभ्यास केला, आणि त्याला 10वीत मिळाले 72%. आता सांगा मित्रांनो, 72% मिळाले म्हणजे ऍज पर संजय कॅपॅसिटी 100%ची अचिव्हमेंट होती. यस और नो? असायलाच पाहिजे ना. पण झालं काय? संजय खुश, मित्रमंडळी खुश, शाळेतले सर खुश, कोचिंग क्लासचे देशपांडे सर लई खुश, सगळे खुशीचे वातावरण, पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह वाला आपला संजय काय केला? घरी उड्या मारत आला. त्याला असं वाटलं आता मम्मी पप्पा पण खुश होतील आणि आपल्याला संध्याकाळी सेलिब्रेशनला घेऊन जातील. मस्त आपण हॉटेलमध्ये जाऊ, सेलिब्रेट करू आणि काहीतरी पप्पा मोठं गिफ्ट देतील. या बी पॉझिटिव्ह वाला जो संजय जेव्हा घरी आला आणि वडिलांनी 72%ची मार्कशीट बघितली, असला धुतला त्या संजयला. कारण वडिलांच्या डोक्यात 90% होते आणि त्यांनी फक्त 72% घेऊन आलेला आहे. सो इथे ते वडील काही खुश झाले नाही. पण याच्यात चुकी कुणाची होती हो? कुणाची होती? पेरेंट्सची होती ना. काय चूक होती? ओव्हर एक्सपेक्टेशन. नको ते एक्सपेक्टेशन. हिस्ट्री बघा ना, बॅकग्राऊंड बघा ना. ज्या विद्यार्थ्याला कधी 90% मार्कच पडले नाहीये त्याकडनं तुम्ही त्या अपेक्षा करता कशाला? म्हणजे आता या वडिलांनी धुतल्यामुळे हा ओव्हर कॉन्फिडन्स वाला जो संजय होता, जो पॉझिटिव्ह होता, बी पॉझिटिव्ह होऊन घरी आला, आनंदी होऊन घरी आला, त्याच्या डोक्यात एकच गोष्ट गेली की काही वडील खुश होत नाहीये, पेरेंट्स खुशच होत नाही, किती अभ्यास करा. आता तो कॉलेजमध्ये गेला, कॉलेज कुमार बनला, आणि काय केलं त्यांनी? अभ्यासावरचं लक्ष सोडून बाकीच्या गोष्टींवर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि संजय बिघडला. संजय बिघडला. कुणाची चूक होती? पेरेंट्सची होती. काय चूक होती? ओव्हर एक्सपेक्टेशन होती. मग तुम्ही सांगा मित्रांनो, हे जे तुमचे एक्सपेक्टेशन आहेत हे ओव्हर नाही आहेत का? रोज 1%, 2%, महिन्याला डबल, मंथली 10%. हे नक्कीच ओव्हर आहेत. आणि असे जे एक्सपेक्टेशन तुम्ही शेअर मार्केट मधनं केले तर मित्रांनो, शेअर मार्केट हा मुलगा आहे आणि तुम्ही काय आहात? पेरेंट्स आहात. तर तो मुलगा बिघडणार नाहीये, तो पेरेंट्सला बिघडवतो. आणि शेअर मार्केट या मुलांनी इंडियामधील लाखो पेरेंट्सला संपवलेला आहे. तो मुलगा बिघडत नाही. त्यामुळे त्या मुलाबरोबर टाइमपास, मजाक, ओव्हर एक्सपेक्टेशन नकोय आपल्याला. तर जसं मी तुम्हाला म्हणलं, 9वीतल्या मुलाला 10वीत किती मार्क मिळतील, संजयला किती मार्क मिळतील? तुम्ही म्हणले सर हिस्ट्री सांगा. तर सर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटवर किती रिटर्न हवे आहेत. तुम्हाला किती हवे आहेत हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं मार्केटनी किती दिलेले आहेत ते आहे. दॅट इज कॉल शेअर मार्केट पास्ट रेकॉर्ड. संजयचा पास्ट रेकॉर्ड बघितलात ना? मार्केटचा का नाही बघितला? बघितलाच पाहिजे, त्याशिवाय कसं उत्तर देऊ शकाल तुम्ही? तर मग मार्केटचा जो पास्ट रेकॉर्ड आहे त्याला म्हटलं जातं
स्टॉक मार्केट बेंचमार्क. सो 17% पर ॲनम म्हणजे मित्रांनो वर्षाला. इंडियन शेअर मार्केटनी दर वर्षाला 17% रिटर्न दिलेले आहेत. मग आपण जर इथं काय करतोय, आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, तर आपण अपेक्षा किती ठेवल्या पाहिजे? आपण अपेक्षा ठेवल्या पाहिजे 20% पर ॲनम, वर्षाला 20%. कुणीतरी हे ऐकताच नाराज झाला असेल, सर काय म्हणता वर्षाला 20%? अहो महिन्याला 10% तर कमवले पाहिजे का नाही? महिन्याला 10% कमवण्यासाठी केले गेलेल्या ट्रेडिंगला, शेअर खरेदी विक्रीला इन्व्हेस्टमेंट म्हणत नाही, त्याला ट्रेडिंग म्हणतात. काय म्हणतात? ट्रेडिंग म्हणतात. तर शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचं काम होऊ शकतं, एक इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं ट्रेडिंग. इन्व्हेस्टमेंट म्हणजे लो रिस्क लो रिटर्न आणि ट्रेडिंग म्हणजे हाय रिस्क हाय रिटर्न. दोन्ही प्रोडक्ट वेगळे आहेत ना, मग दोघांचे कामाची पद्धत सुद्धा वेगळी आहे. आपण आता इन्व्हेस्टमेंट या पद्धतीवर डिस्कस करतोय, ट्रेडिंग या पद्धतीवर डिस्कस करत नाही. जेव्हा ट्रेडिंगवर डिस्कस केलं जाईल तेव्हा मी असे प्रोडक्ट शिकवणार आहे जिथं तुमचे पैसे एका वर्षात डबल होतील. असे काही प्रोडक्ट आहे जिथं आपले पैसे एका महिन्यात डबल होतात. असेही काही प्रोडक्ट शेअर मार्केटमध्ये आहे जिथे एका आठवड्यात किंवा एका दिवसात पण पैसे डबल होतात. बघा आता जसं जसं मी डबल होण्याचा पिरियड कमी करत चाललोय, आपलं अट्रॅक्शन वाढत चाललंय ना. सर क्या बात है, एक दिवसात डबल. तोच प्रोडक्ट शिकायला मला खूप आवडेल, पण तो प्रोडक्ट शिकवताना मी हे सुद्धा सांगेल की मित्रांनो, ज्या तिथे एका दिवसात डबल होतात तिथे एका दिवसात तो काय होणार आहे, झिरो सुद्धा होणार आहे. मग प्रोडक्ट बनला याचा अर्थ असा नाहीये की आपण त्याच्यासाठी बनलेलो आहे. प्रोडक्ट न बघू, तुमची कॅपॅसिटी बघा की तुम्ही तेवढे एक्सपर्ट झालेला आहात का तेवढी हाय रिस्क घेण्यासाठी. नाहीये ना, मग स्टेप बाय स्टेप जा ना, कशाला घाई करताय. पहिलं सेफ झोन प्रोडक्ट, त्याच्यात आपल्याला सक्सेस मिळालं की थोडी रिस्क वाढवा, मग थोडी रिस्क वाढवा, मग हाय रिस्क, मग फुल रिस्क. दॅट इज द स्टेप ना. वेळ लागणार आहे. आज अकाउंट ओपन झालं नाही, एक दिन में डबल, लगेच धुआधार बॅटिंग, अकाउंट साफ. चूक कुणाची? शेअर मार्केटची. होत नाही मित्रांनो, मार्केटची चूक कधी नसती. मार्केट एकाला पैसे देतं, दुसऱ्याकडनं काढून घेतं, ते घेऊन नाही जात. ज्याच्यासाठी मिळाले त्याच्यासाठी मार्केट चांगलं आहे, ज्याचे गेले त्याच्यासाठी मार्केट काय वाईट आहे. मार्केट तर तिथंच आहे, एकासाठी वाईट एकासाठी चांगलं आहे. मग ज्याच्यासाठी चांगलं आहे त्यांनी काय केलंय, त्यांनी अखंड परिश्रम केलेत, त्याने अभ्यास केलाय, त्याचे स्किल डेव्हलप केलेत आणि त्याच्यानंतर त्याला काय मिळाले, सक्सेस मिळालेले आहे. मग आपण कशा पद्धतीने काम करायचे आपल्याला ठरवायचंय, तो प्रत्येकाचा वेगळा विषय असू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, चला मी 20% 30% जे टक्के सांगितले का नाही, इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला. मग आजच्या डेटला इंडियामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सगळ्यात फेमस प्रोडक्ट कुठले कुठले, टॉप 3 इन्व्हेस्टमेंट इन इंडिया असं प्रश्न विचारलं तर आपल्या समोर 3 गोष्टी कुठल्या येतात. सगळ्यात पहिले येतं गोल्ड, दुसरं येतं रिअल इस्टेट आणि तिसरं येतं FD. आज या पारंपरिक पद्धतीमध्ये इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली जाते. शेअर मार्केटमध्ये काही खूप जास्त लोक इन्व्हेस्टमेंटसाठी येत नाहीये, कारण त्यांना ती इन्व्हेस्टमेंटची कन्सेप्टच माहीत नाहीये. मग आता तुम्ही सांगा मित्रांनो, तुम्ही FD करता, फिक्स डिपॉझिट करता, मग FD मध्ये जे तुम्ही पैसे गुंतवता ते FDतले पैसे तुमचा प्रॉफिट आहे का इनडायरेक्टली लॉस आहे? सांगा, तुम्ही लिहा प्रश्नाचं उत्तर. FD मध्ये टाकलेले पैसे हा माझा प्रॉफिट होतो का इनडायरेक्टली लॉस होतो? काहींनी लिहिलं असेल प्रॉफिट, काहींनी लिहिलं असेल इनडायरेक्टली लॉस, पण मित्रांनो त्याचं उत्तर इनडायरेक्टली लॉसच आहे. कारण FD मध्ये जे पैसे वाढतायत त्याचा जो स्पीड आहे तो फक्त 7% 7% पर्यंतच लिमिटेड आहे. आणि ज्याला इन्फ्लेशन म्हणतो, महागाई वाढण्याचा स्पीड हा अतिशय जास्त आहे. सो आपण एक एक्झाम्पल घेऊ. FDचा रेट 7% आहे
इन्फ्लेशन 6% वाढतंय, म्हणजे साधारण एका वर्षानंतर 7% म्हणून 6% तर महागाईचे गेले, राहिला फक्त 1%. म्हणजे एफडीतनं तुम्हाला किती रिटर्न जनरेट झाले? ओनली 1%. आणि तीच जर महागाई 9% पर्यंत गेली तर एफडीतनं 7% मिळाले, महागाई 9%, म्हणजे माझ्या खिशातनं मला 2% काय घ्यावं गेले? लॉस घ्यावा लागला. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आज जर तुम्ही 1 लाख रुपये एफडीत टाकले तर 1 लाखाचे 2 लाख होण्यासाठी एफडी 10 वर्ष घेते. 10 वर्षांनंतर तुमच्याला अकाउंटला 2 लाख असतील. पण विचार करायची गोष्ट आहे, आज 1 लाखात जे बेनिफिट मी एन्जॉय करतोय तेच बेनिफिट मला 10 वर्षानंतर माझ्या हातात 2 लाख आहे, मला एन्जॉय करता येतील का? अहो महागाई एवढी वाढत चालली आहे, 10 वर्षानंतर ते बेनिफिट एन्जॉय करायचे 2 लाख सोडा, 3 लाख किंवा 4 लाख सुद्धा कमी राहू शकतील. आपल्या हातात 2 लाख आहे. मग काय पैसे वाढले हो, पैसे वाढून उपयोग नाहीये. त्या स्पीडनी वाढले का? ज्या स्पीडनी महागाई वाढतीये नाही वाढत आहे ना. नेहमी महागाई इन्फ्लेशन पुढे राहणार आहे. 7 आणि 8%ला काही उपयोग नाहीये. म्हणून बघा, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी दिवसेंदिवस काय होत चाललाय? कमी होत चाललाय. मग फक्त पैसे वाढवण्यावर फोकस करू नका, ते फास्ट वाढले पाहिजे. 7%, 8% ने अगर इन्व्हेस्टमेंट ग्रो होतीये तर ती डेफिनेटली आपला प्रॉफिट नसू शकते. म्हणून आपण शेअर मार्केटचं थोडंसं नॉलेज घेऊन अभ्यास करून आपली इन्व्हेस्टमेंट 18-20% स्पीडनी वाढवायची कशी, याचं पूर्ण नॉलेज चैतन्य शेअर मार्केटमध्ये तुम्हाला दिलं जाईल. बऱ्याच जणांना माहिती आहे जे एफडी करायला जातात की भाऊ माझी एफडी ही माझा इनडायरेक्टली लॉस आहे, तरी सुद्धा ते एफडीतच पैसे टाकतात का? कारण सर आम्हाला काय वाटते? भीती वाटते. काय? मला भीती वाटते, आम्हाला सिक्युरिटी पाहिजे. नको ते वेगवेगळे प्रोडक्ट जिथं माझे पैसे काय होऊ शकतात? लॉस होऊ शकतात. म्हणजे तुमच्या मनात एक भीतीच बसली आहे ना, किंवा जर मी माझे पैसे इकडे तिकडे इन्व्हेस्ट केले तर माझा काय होईल? लॉस होईल. ही भीती काढावी लागेल ना, ऑटोमॅटिक थोडी निघणार आहे. चला हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने घेऊ आपण. वेगळी पद्धत आपली लय भारी कामाची असती. सेफ आणि सिक्युरिटी म्हणून लोक एफडी जातात. जे एफडी करतात त्यांना पण माहिती हा माझा इनडायरेक्टली लॉस आहे, परंतु ती भीती असल्याने ते काही पुढे पाऊल उचलत नाही, वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करत नाही. सो आता हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने, जसं की 4 व्हीलर ड्रायव्हिंग, कार चालवता तुम्ही. कार चालवणं ही ऍक्टिव्हिटी आहे. एक काय ती ऍक्टिव्हिटी आहे. मग तुम्ही सांगा मित्रांनो, कार चालवणं ही ऍक्टिव्हिटी रिस्की आहे की सेफ आहे? प्रश्न अवघड आहे ना सर. असं कसं? एखाद्याने पटकन रिस्की म्हणलं असेल, एखाद्याने पटकन सेफ पण म्हणलं असेल. अहो ज्यांनी रिस्की म्हणलंय त्याला गाडी चालवता येत नाही ना. ज्यांनी सेफ म्हणलं तो ड्रायव्हर असेल, त्याला गाडी चालवता येते. म्हणजे 2 व्यक्ती, मग 2 व्यक्तींचे एक्झाम्पल घेऊ ना आपण इथं. अजय काय आहे? अजय पहिल्यांदा ड्रायव्हिंग सीटवर बसलाय, म्हणजे ती ऍक्टिव्हिटी अजयसाठी काय आहे? रिस्की आहे ना. त्याला प्रॉपर वेनी जावं लागेल ना, शिकावं लागेल ना, ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करावं लागेल ना. संजय मागचे 10 वर्ष झाले गाडी चालवतोय, एक्सपर्ट आहे तो ड्रायव्हिंग मध्ये. स्टार्टर मारल, बुंगाट गाडी चालवलं 100च्या स्पीडनी, 100च्या स्पीडनी गेला तरी त्याच्यासाठी ती ऍक्टिव्हिटी काय मित्रांनो? सेफ आहे ना. म्हणजे ऍक्टिव्हिटी मॅटर करत नाही किती रिस्की आहे का सेफ आहे, ती तुम्ही कोण बसलाय त्या ड्रायव्हिंग सीटवर त्याच्यावर मॅटर करतं ना. मला काय सांगायचंय, संजयसाठी सुद्धा गाडी चालवणं ही ऍक्टिव्हिटी कधी ना कधी रिस्की होती. यस और नो? होतीच ना. मग संजयने सगळ्यात पहिलं काय केलं हो? जी रिस्की ऍक्टिव्हिटी अजयला आहे, संजयला आता सेफ आहे, पण ती पण कधी ना कधी त्यासाठी रिस्की होतीच ना. मग संजयनी काय केलं? सगळ्यात पहिली स्टेप केली, स्टेप बाय स्टेप. फर्स्ट स्टेप काय असती? जॉईन ड्रायव्हिंग स्कूल. दिस इज द फर्स्ट स्टेप. महिनाभराचं ड्रायव्हिंग स्कूल असतं आपलं. पहिला दिवस बघा आपण घाबरलेलो असतो ना, अरे बापरे एवढी मोठी गाडी कशी काय घेऊन जायची गर्दीतनं, घाबरलेलो असतो. 8 दिवसानंतर थोडा कॉन्फिडन्स येतो ना. 15 दिवसानंतर ओव्हर कॉन्फिडन्स येतो. अरे क्या बात है, गाडी चालवता यायला लागली बरं का. घरी येऊन सांगतो आपण मम्मी पप्पांना, तुमचं पोरगं गाडी शिकलं बरं का.
हा ठीक आहे, 1 महिना होतो, ड्रायव्हिंग स्कूल संपतं. ड्रायव्हिंग स्कूल संपताना जेव्हा आपण आपली गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करतो तेव्हा समजतं ड्रायव्हिंग स्कूलचीच कार चांगली होती, ती बंद होत नव्हती आणि आपली चालूच होत नाहीये. कशी होईल? ड्रायव्हिंग स्कूलमध्ये कंट्रोल बाजूवाल्या ट्रेनरकडे होतं, आता सगळं तुमच्याकडे आलंय. म्हणजे आता आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला समजतंय ना, की ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मी गाडी चालवायला शिकलो नाही, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मी त्याचं ऑपरेटिंग शिकलो. गाडी चालवणं हे काय आहे, ही टोटली प्रॅक्टिस आहे आणि ती प्रॅक्टिस करावीच लागेल. मग हे सगळे प्लेयर जे 1 महिन्याचं ड्रायव्हिंग स्कूल झाला ना, त्यांना ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सांगितलं आता तुम्ही तुमच्या गाडीवरती पुढे 1-2 महिने काय करा, प्रॅक्टिस करा. मग रोज अर्ध्या तासाची प्रॅक्टिस आपल्या गाडीवर झालीच पाहिजे. हे कधी करणार प्रॅक्टिस? अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट, रोड खाली, सगळे घरी, हे बाहेर. आणि प्रॅक्टिस करताना सुरुवातीला बरं का माणूस घाबरलेला आहे, तर त्याला कुणीतरी बाजूला बसणं गरजेचं आहे का नाही? आपण कुणाला तरी पकडून पकडून बसवतो, अरे तू बस साईडला जरा, मला छान वाटतंय. पण तो मनात म्हणतो ना बाजूला बसलेला, भाऊ तुला छान वाटतंय, मला छान वाटत नाही ना. आपला ब्रेक कमी लागतो, त्याचा जास्त लागतो. सो असं 2 महिने कुणीतरी आपल्याला सपोर्ट देऊन, कॉन्फिडेंट देऊन, बाजूला बसवून आपल्याला त्या गोष्टी करून घ्याव्या लागतील. तेव्हा आपल्याला ती गोष्ट हळूहळू समजेल ना. हा आता झाले टोटल 3 महिने, आता काय करणार? आता गर्दीतनं गाडी चालवायची असं ठरवलं मित्रांनी. मग काय केलं, 3 महिन्यानंतर ट्रॅफिकमध्ये पहिल्यांदा संजय काय करतोय, गाडी बाहेर काढली आणि पहिला गिअर, दुसरा गिअर करत 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 हळूहळू गाडी एक लाईननी पुढे घेऊन चाललाय. आता त्याचा कॉन्फिडन्स पूर्णपणे काय झालेला आहे, बिल्ड झालेला आहे. 1 महिन्याचं ड्रायव्हिंग स्कूल, 2 महिन्याची प्रॅक्टिस, 1 महिन्याचं ट्रॅफिक मधलं ड्रायव्हिंग, असे टोटल 4 ते 5 महिन्यानंतर जो येतो त्याला कॉन्फिडन्स म्हणतात. आणि जी रिस्की ऍक्टिव्हिटी होती कार चालवणे, ही काय आली, सेफ झोन मध्ये आली. सो त्याला काय केलं संजयनी, त्याला या स्टेप फॉलो केल्या. 3-4 महिने त्याला वेळ द्यावा लागला. त्याच्यानंतर सो मित्रांनो, शेअर मार्केट पण ही ऍक्टिव्हिटी रिस्की आहे का सेफ आहे? ही दोन्ही आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. बघा आता शेअर मार्केटचे 2 एक्झाम्पल घेऊ आपण. हा आपला मित्र आला बघा आपल्याकडं, काय नाव आहे या मित्राचं, अजय. अजयनी काय केलंय, अजयने आज डीमॅट अकाउंट ओपन केलंय. बघा हे महत्वाचा विषय आता आपण इथं मांडतोय तो. अजयने आज डीमॅट अकाउंट ओपन केलंय आणि ट्रेडिंग स्टार्ट केलंय. लगेच ट्रेडिंग स्टार्ट बरं का, दुसऱ्या दिवशी पासून. काय माहिती त्याला शेअर मार्केटचं? काही माहित नाही, भुट्टा माहित नाही काही. त्यांनी काय केलंय, फ्रीचे यूट्यूब बघितलेत, वेगवेगळे व्हिडिओ बघितलेत, लाईव्ह ट्रेडिंग प्रॉफिट 2 लाख 3 लाख 5 लाख, ओव्हर कॉन्फिडन्स झाला, ही शपथ त्याला 2 लाख भेटतात, आपले 2,000 तर आरामशीर काढू शकतो आपण. या ओव्हर कॉन्फिडन्सनी भाऊ लगेच ट्रेडिंग स्टार्ट केलं. यूट्यूब व्हिडिओ बघून 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 नॉलेज घेतलं. असं त्याला वाटतंय मनातल्या मनात, आता मी तयार झालेलो आहे. आणि काय केलं त्यांनी, फुकटचे टेलिग्राम चॅनल पण जॉईन केलेत. तिथनं विद्वान लोक त्याला रोज सकाळी सांगतायत, हे घे ते घे ते घे ते विक, आहे की नाही. त्याच्यानंतर त्याचा स्टॉक ब्रोकर मध्ये मध्ये त्याला काही मेसेज करतोय, काय अजय भाऊ हा शेअर घे बरं का. आणि तो त्याच्या टिप्स प्रोव्हायडरवर पण डिपेंड आहे. म्हणजे हा अजय जो आहे त्याचं स्वतःचं काहीच नाहीये. टेलिग्राम चॅनल डिपेंडन्सी, ब्रोकर डिपेंडन्सी, टिप्स प्रोव्हायडर डिपेंडन्सी. तुझं स्किल काय, अजयचं स्किल काहीच नाहीये. मग अजयसाठी त्याने अकाउंट ओपन केलं, स्वतःचं काहीच नॉलेज नव्हतं, काही स्किल नव्हतं, याचं त्याचं सोम्या गोम्याचं ऐकून पैसे टाकले आणि महिनाभरात 10-20 हजाराचा अकाउंटला लॉस झाला. आणि अजयनी पुढे स्टेटमेंट दिलं, शेअर मार्केट ट्रेडिंग हायली रिस्की आहे, कुणी येऊ नका बरं का. म्हणजे या अजयनी काय केलं, पुढे जाऊन आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये 10 लोकांना पकडून पकडून सांगितलं, त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला की भाऊ मी मागच्या महिन्यातच अकाउंट ओपन केलं बरं का शेअर मार्केटमध्ये, 10,000 टाकले, झिरो झाले. अहो घाबरवलं त्यांनी 10 लोकांना. मग हे 10 लोक जे घाबरलेले आहेत, अजयने अजून घाबरवलं. मग ते कशाला एफडी मोडतील,
ते म्हणतील जाऊ दे ना, माझे पैसे पडू दे ना एफडी मध्ये, सेफ तर आहे. हा असं चाललंय म्हणून 90% लुजर दिसते तुम्हाला. पण आपला संजय आहे का नाही, संजयनी काय केलं, स्टेप बाय स्टेप गेला हो, सक्सेस येतो आज मार्केटमध्ये. का? कारण त्याची कामाची पद्धत वेगळी होती. अकाउंट ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिलं त्यांनी चैतन्य शेअर मार्केटमध्ये 1 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं, प्रोफेशनल ट्रेनिंग, एक्सपर्ट कडनं ट्रेनिंग घेतलं पाहिजे तुम्हाला. यूट्यूब व्हिडिओ थोडून बघून होणार आहे. ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याला हे समजलं अभ्यास काय केला पाहिजे, कशा पद्धतीने केला पाहिजे, पण तो केला तर त्यांनीच पाहिजे ना. मग पुढील 2 महिने त्यांनी रोज अर्धा तास शेअर मार्केटचं काय केलं, अनालिसिस केला. या 2 महिन्याच्या अनालिसिस मध्ये काय झालं, त्याच्या स्ट्रॅटर्जी बिल्ड झाल्या, त्याला त्याच्या कामाची पद्धत समजली. त्यांनी डिपेंडन्सी काय करून टाकली, 0 करून टाकली. आता त्याला कुठलाही व्हिडिओ बघायची गरज नाही, युट्यूबची गरज नाही, टेलिग्राम नाही, ब्रोकर नाही, काहीच नाही. कारण त्याचे डिसिजन हे त्याचे स्वतःचे आहेत. आज जर त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे कमवले तर तो म्हणतोय मी बरोबर आलो, आणि लॉस झाला तर तो म्हणतोय मी चुकलो. म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर एक गोष्ट कन्फर्म आहे की ते नॉलेज पूर्णपणे तुमचं हवंय. तुम्ही कोणावरही डिपेंड राहून काम करू नका, मार्केटची चूक नाहीये. आणि मग त्याला जे मिळालं 3 ते 4 महिन्यानंतर त्याला तो शेअर मार्केटचा कॉन्फिडन्स म्हणतात. आणि 4 महिन्यानंतर त्यांनी काय केलं, सेफ प्रोडक्ट घेऊन काय केलं, मार्केटला ट्रेडिंग सुरुवात केली. आणि 1-1.5 वर्षानंतर त्याला हाय रिस्क प्रोडक्ट मध्ये सुद्धा काम करता येऊ लागलं. आणि आपल्या अजयनी अकाउंट ओपन झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशी गाडीचा 5वा गिअर टाकला हो. दुसऱ्याच दिवशी गाडीचा 5वा गिअर टाकला, फुल एक्सेलेटर दाबला, गाडी उलटी पालटी झाली. आणि आपला अजय म्हणतोय चूक कुणाची, चूक गाडीची. गाडीची चूक कधीच नसते, तुम्ही तिला कसं चालवताय. तसं शेअर मार्केटची चूक कशीच नसते, तुम्ही त्याला कसं ट्रीट करताय याच्यावरती त्या गोष्टी डिपेंड आहेत. सो तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये जर विचारलं की भाऊ तुम्हाला शेअर मार्केटमध्ये कोण बनायचंय, अजय की संजय, सो तुम्ही डेफिनेटली म्हणाल यस सर संजयच बनायचंय मला. पण बनायची इच्छा तर सगळ्यांची. मग काय करावं लागेल, जसं संजयने केलं तेच करावं लागेल. काय, सगळ्यात पहिलं क्लास जॉईन करा, प्रॉपर ट्रेनिंग घ्या, डिपेंडन्सी नकोय. रोज अर्धा तासाचा स्वतःचा अभ्यास करा, त्याला थोडंसं वेळ द्या, स्ट्रॅटेजी डेव्हलप करा, डिपेंडन्सी 0 करा. आणि सगळ्यात महत्वाचं ट्रेडिंग स्टार्ट करा सेफ प्रोडक्ट पासून. लाखो रुपये व्हिडिओ मध्ये दिसतात की भाऊला मिळाले, पण ते व्हिडिओ बनतात, ते पैसे मिळत नाही. बघा मित्रांनो, जर तुम्हाला 1 लाख रुपये मिळाले तर तुम्ही त्या 1 लाख रुपये मिळवल्याचा व्हिडिओ बनवून त्या युट्यूबवर टाकाल का? गरजच काय? जो 1 लाख रुपये रोज कमवतोय त्याला युट्यूब चॅनलची किंवा त्या व्हिडिओची गरज नाहीये. ज्याला मार्केटमधनं पैसेच मिळत नाहीये त्या व्यक्तीला त्या व्हिडिओ बनवायची गरज आहे. कारण त्याला शेअर मार्केटमधनं पैसे कमवता येत नाही, त्याला पैसे कमवायचे त्या व्हिडिओ मधनं. तर 1 लाखाचा प्रॉफिट मिळतो असा व्हिडिओ बनवला जाऊ शकतो, पण तो प्रॉफिट मिळतो हे काही खरं नसतं. तर आपल्याला स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. सेफ प्रोडक्टनी शेअर मार्केट ऍज अ बिझनेस ट्रीट करा भाऊ, सट्टा नाही. जर तुम्ही बिझनेस चालू केला, कपड्याची दुकान टाकली, आपण काय म्हणतो, आज माझं दुकान ओपनिंग झालं, पुढे 6 महिने कमीत कमी ब्रेक इव्हनला देतो ना, की पुढच्या 6 महिन्यामध्ये दुकानाचं भाडं, छोटूचा पगार, वर खर्च जरी निघाले, यस आय एम अ सक्सेस. ही त्याचे स्टेप्स आहेत. पण मार्केटमध्ये काय होतं, लई अग्रेसिव्ह हो. आज अकाउंट ओपन केलं नाही, आज क्लास केला नाही, सर लगेच उद्यापासून किती मिळतील? कसे मिळतील? कुठेतरी थांबावं लागेल ना. हा पण काय माझा बिझनेस आहे, आणि या बिझनेसला तुम्ही जर स्टेबल व्हायला वेळ दिली ना, तर हा बिझनेस नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवून देण्यासाठी कॅपेबल आहे. फक्त त्याला वेळ द्या, समजून घ्या, अभ्यास करा, अग्रेसिव्हली जाऊ नका आणि लुजरकडे पाहू नका. विनरकडे बघणार कसं, कारण विनर सांगतच नाही.
तुमचे 10,000 गेले तर तुम्ही जगाला ओरडून सांगता हो माझा लॉस झाला, पण जर तुमचा प्रॉफिट झाला तर तुम्ही ती पॉझिटिव्ह गोष्ट शेअर करत नाही. ही तेवढंच खरं आहे, ह्युमन नेचर आहे ते. तुम्हाला 10-20 हजार प्रॉफिट झालं, तुम्ही मित्राला जाऊन नाही सांगणार की मित्र मला 20,000 प्रॉफिट झाला, जाऊ दे त्याला काय सांगू. पण लॉस झाला तर मात्र अनाउन्समेंट करत सांगता लॉस झाला, लॉस झाला, लॉस झाला. तर विनर पण आहे, लुजर पण आहे. लुजरकडे बघून कॉन्फिडन्स घालवायचा नाही, विनरकडे बघून ते शिकायचं की विनर काय करतायत. आणि त्यासाठी चैतन्य शेअर मार्केट तुम्हाला 100% मदत करणार आहे. हाऊ मच रिटर्न एक्सपेक्टेड, आता थोड्या वेळापूर्वी मी प्रश्न विचारला होता तुम्हाला की बाबा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये किती रिटर्न एक्सपेक्टेड. आता पुन्हा त्या स्लाइडवर आपण इथं थोडंसं डिस्कस करणार आहोत. एखाद्याने लिहिलं असेल त्याच्या नोटबुकमध्ये इयरली 15 ते 20%, कुणी 5 ते 10%, कुणी 1 ते 2%, महिन्याला डबल आणि डेली 1000 ते 1500 रुपये. तर या प्रोडक्टमध्ये काय फरक आहे बघा, हे सगळे मिळतात, नाही होत अशातला भाग नाहीये. इयरली 15 ते 20% कमवायचे आहेत का, इन्व्हेस्टमेंट करा. सेफ झोन, कसा झोन, सेफ झोन. मंथली 5-10% करायचे आहेत का, डिलेव्हरी ट्रेडिंग करा. ट्रेडिंग आलं ना, रिस्क वाढली, रिटर्न काय आले, वाढली. म्हणजे गाडीचा दुसरा गिअर, कुठला गिअर, दुसरा गिअर. रोजचे 1-2% पाहिजे का, इंट्राडे करा, रिस्क अजून वाढली, रिटर्न अजून वाढली. गाडीचा तिसरा आणि चौथा गिअर. महिन्यात डबल पाहिजे का, ऑप्शन ट्रेडिंग करा, गाडीचा 5वा गिअर. बघा गिअर वाढतोय, गाडीचा स्पीड वाढतोय, स्पीड वाढतोय, रिस्क वाढते. अहो रिस्क वाढते ना, मग ते बघा ना तुम्ही की इन्व्हेस्टमेंटवरनं डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये जा, डिलिव्हरीत सक्सेस मिळाला मग इंट्राडे करा, इंट्राडेतनं मग ऑप्शनला जावा. वर्ष लागतं हो ऑप्शन ट्रेडिंगला जायचंपर्यंत, पण आपल्याला ते पेशन्सच नाही येत ना. आज अकाउंट ओपन केलं, दुसऱ्या दिवशी बसून ऑप्शन ट्रेडिंग, अकाउंट साफ, मार्केट खराब. ओके जाऊ दे. पुढे काय म्हणतात, रोजच्या 1000 ते 1500 रुपये. हे पॉसिबलच नाहीये. बघा याचं उत्तर इथं देणं लय महत्वाचं आहे की रोजच्या 1000-1500 कसे मिळतील. सगळ्यात पहिलं जर तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं रोजच्या 1000 ते 1500 रुपये पाहिजे, तर याचा अर्थ असा तुम्हाला रोज ट्रेडिंग करावं लागेल. हे सर नो, करावं लागेल. रोज ट्रेडिंग करून रोज 1000 रुपये घरी घेऊन जावे लागतील आणि ते पॉसिबल नाहीये. तुम्ही परत म्हणतो, शेअर मार्केटमध्ये तुम्ही बिझनेसमॅन बना, ट्रेडर बनू नका. तुमचे जे प्रॉफिट टार्गेट्स आहे ते मंथली ठेवा, डेली ठेवू नका. तुम्ही म्हणा मला मंथली शेअर मार्केटमध्ये 20,000 कमवायचे, रोजच्या 1000 आणि मंथली 20,000 एकच आहे ना. रोजच्या 1000 म्हणजे मार्केट 20 ते 22 दिवस चालू असतं. मग रोजच्या 1000पेक्षा मंथली 20,000 जर तुम्ही टार्गेट ठेवलं तर काय होईल, अहो ट्रेडिंगच्या स्टाईलमध्ये फरक पडेल ना. मंथली 20,000 कमवण्यासाठी रोज ट्रेड करायची गरज नाहीये. ज्या दिवशी ऑपॉर्च्युनिटी येईल, ट्रेड बनेल, पोझिशन बनतील, तेव्हा ट्रेड करा. ज्या दिवशी ऑपॉर्च्युनिटी नाहीये, ट्रेड करू नका. मंथली 20,000 कमवण्यासाठी महिन्याला 4 ते 5 ट्रेड जरी झाले तरी इनफ आहे. सो मित्रांनो, आपण आपले जे टार्गेट्स आहे ते कसे सेट केले पाहिजे, ॲज अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली. काही दिवस सोडावे लागतात हो, सगळे दिवस सारखे नसतात, त्याला ओळखता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, T20ची मॅच आहे, 20 ओव्हरमध्ये 120 बॉल्स टाकले जातात. अशी कुठली मॅच बघितली का तुम्ही की एका बॉलला 1 रन आणि एका बॉलला 1 रन, एका बॉलला 1 रन करत करत प्रत्येक बॉलला 1-1 रन करत टीमने 120 रन बनवलेत. होऊच शकत नाही ना. अहो कुठले बॉल सोडावे लागतात, कुठल्या बॉलला 1 रन मिळतो, तर फुलटॉस झाला तर 6 रन मिळतात ना. सेम मार्केट आहे, रोज सारखं नसतं ना. कधी शांत बसावं लागतं, कधी लॉस बुक करावा लागतो, कधी चांगला दिवस आला तर मागची सगळी रिकव्हरी होऊन जातील त्यात. हो पण त्याला अभ्यास पाहिजे. रोजच्या 1000 रुपयाला काय अभ्यास असणार आहे, सकाळी घ्यायचा 1000 मिळाले बरे जायचं, असं प्रकार थोडे असतो. मार्केटची चूक नाहीये, आपली चूक आहे. तर प्रोफेशनल ट्रेनिंग घ्या, क्लास करा, अभ्यास करा, कॉन्फिडन्स बिल्ड करा, याचं त्याचं ऐकू नका आणि आयुष्यातली एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं मिळतीये, ती तुम्ही कॅच करू शकता. आता पुढे प्रश्न येतो, कधीपासून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अहो मुहूर्त नाहीये,
आत्तापासून करा लगेच, कारण जेवढी करणार लगेच तेवढं जास्त महत्व आहे. ज्याच्याकडे वेळ असतो तो सिरियसच नसतो. 25 वर्ष 20 वर्ष सिरियस नाही ती पोरं. आणि ज्याच्याकडं सिरियसनेस आहे, खूप सिरियस झालाय भाऊ, पण वेळच नाही ना, 50 मध्ये आलाय, काय सिरियस होऊन करणार आहे. 48वी ओव्हर बाकी आहे, 2च ओव्हर बाकी आहेत, काय स्कोर होणार आहे. 48 ओव्हर तसेच गेल्या ना, खेळायचं कसं हेच माहित नव्हतं. मग आता हे माहिती होतंय, तर जेवढी सुरुवात तुम्ही लवकर कराल तेवढा फायदा जास्त होतो. हे आपण एक एक्झाम्पलनी समजून घेऊ बघा, अर्लीचा फायदा आणि रेग्युलरलीचा फायदा कसा होणार आहे. परत आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ. संजय 31 वर्षाचा आहे. त्याने काय केलं, एका म्युच्युअल फंडात 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे. दर वर्षाला म्हणतोय बरं का मी, दर वर्षाला एक हजार रुपये काय करतोय, तो ऍड करतोय. असं त्यांनी वयाच्या 65व्या वर्षापर्यंत केलं. म्हणजे जवळजवळ संजयने किती इन्व्हेस्टमेंट केली, 39,000 इन्व्हेस्टमेंट केली. अजय त्याचाच मित्र आहे, पण तो थोडा लवकर जागा झाला. 21व्या वर्षी त्याला काय मिळालं, प्रॉपर नॉलेज मिळालं की मित्र तू इन्व्हेस्टमेंट कर, भले कमी अमाऊंट कर पण कर. अजयनीच 5,000 रुपये त्याच फंडात टाकले जिथं संजयने टाकले. संजय अजय मित्र आहे, फक्त दोघांच्या वयामध्ये फरक आहे. एका दिवशी दोघं गेले, म्युच्युअल फंडाचं अकाउंट ओपन केलं, फंडात पैसे टाकून दिले. अजयनी पण 5,000, संजयने पण 5,000. पुढं काय झालं, अजय पण हजार रुपये ऍड करत गेला, संजय पण 1,000 रुपये ऍड करत गेला. वर्षाच्या 30व्या वर्षापर्यंतच अजयने हजार रुपये ऍड केले. त्यानंतर काही त्यांनी तिथं केले नाही. त्याच्यानंतर तो शेअर मार्केटमध्ये गेला, असं समजू आपण. फंडातली इन्व्हेस्टमेंट काय केली, त्यांनी स्टॉप केली. पण संजय मात्र फंडातच टाकत गेला ना 65 वर्षापर्यंत. तर ऍज पर संजय इन्व्हेस्टमेंट किती झाली, 39,000. अजयनी त्या फंडात किती इन्व्हेस्ट केले, फक्त 14,000 रुपये. दोघं 65 वर्ष झाले आणि तो फंड बॅलन्स काय केले, विड्रॉ करायला गेले. तर फंडात जेव्हा त्यांनी विड्रॉ करायला गेले तेव्हा ग्राफ काय म्हणतोय, ग्राफ म्हणतोय 21 वर्षाचा संजय 14,000 रुपये टाकून 11,54,000 रुपयाची रिटर्न घेतोय. आणि 31 वर्षाचा आपला जो कोणे अजय आहे, सॉरी संजय आहे, म्हणजे 31 वर्ष त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, त्यांनी जवळजवळ फक्त 5,33,000 रुपयाचे त्याचे काय आहेत, रिटर्न आहेत. 39,000 ची इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी. सो हे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जेवढं लवकर इन्व्हेस्टमेंट कराल तेवढा बेनिफिट तुमचा काय आहे, जास्त आहे. वय वर्ष 21, इन्व्हेस्टमेंट फक्त 14,000 रुपये, ग्राफ 11 लाख. वय वर्ष 31, इन्व्हेस्टमेंट 39,000, ग्राफ ओनली 5,33,000 रुपीज. इथं ॲझम्पशन केलेलं आहे की वर्षाला रिटर्न मिळाले 11% पर ॲनम, जे म्युच्युअल फंड देऊ शकतं. पण जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा चांगले रिटर्न्स हवे असतील तर तुम्हाला फक्त आणि फक्त शेअर मार्केट हा एकमेव ऑप्शन राहतो, जिथं तुम्ही स्मॉल अमाऊंटनी सुद्धा एंट्री घेऊ शकता. पैसे महत्वाचे नाही आहेत, तुमचं नॉलेज महत्वाचं आहे, जे चैतन्य शेअर मार्केट तुम्हाला 100% कॉन्फिडन्सनी देऊ शकतो. इन्व्हेस्टमेंटचे काही प्रकार आहेत, शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म. सो तुम्ही जर हा क्लास जॉईन केला तर शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म या तिन्ही प्रकारात तुम्ही एक्सपर्ट बनाल. थोडासा वेळ द्याल, अभ्यास कराल. शिकवण्याचं काम माझं आहे आणि अभ्यास करायचं काम हे तुमचं आहे. सो आजचा क्लास इथं संपतोय. मला वाटतं की आपण जे आता इथं डिस्कस केलं त्याचा बराच फायदा तुम्हाला झालेला असेल. आणि अशाच पद्धतीने इंट्राडे ट्रेडिंग, डेलिव्हरी ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन, कमोडिटी, करन्सीज, टेक्निकल, फंडामेंटल, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, हे सगळे अवघड विषय जर तुम्हाला वाटत असतील तरी तुम्ही शेअर मार्केट क्लास जर चैतन्यमध्ये जॉईन केला तर अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने स्टोरी हिशोबात हे सगळे विषय आपण इथं कव्हर करणार आहोत. आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त 4,000 रुपयामध्ये. ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही क्लास आपण तुम्हाला इथं प्रोव्हाइड करतोय. सो तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर लगेच फोन करा आणि पुढची माहिती घ्या. नवीन बॅच कधी चालू होणार आहे त्यासाठी तुम्ही शेअर मार्केट क्लास जॉईन करू शकता. गुगलवर जाऊन आपल्या स्टुडंटची फीडबॅकही पाहू शकता. 20,000 प्लस स्टुडंटला ऑलरेडी ट्रेनिंग दिलं गेलंय. 3,000 ते 4,000 रिव्ह्यूज गुगलवरती अवेलेबल आहेत. जेवढे रिव्ह्यूज अख्ख्या इंडियात कुठल्याही क्लासला पाहायला मिळणार नाही. सो चला, सगळ्यांचं थँक्यू. हा डेमो लेक्चर तुम्ही पाहिला.
आणि तुम्हाला जॉईन करायचं असल्यास आजच माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चलो, थँक्यू, बाय.